नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज पुन्हा डॉक्टर गौरी पिंपळे आपल्याला जॉईन होत आहेत. त्यांचा चॅनल गौरी नॉमिक्स आहे, तेव्हा हा व्हिडिओ दोन्ही चॅनलवरून प्रदर्शित होईल. तुम्हाला दोन्हीकडे लाईक करायचं आहे, लिंक शेअर करायची आणि सबस्क्रिप्शन द्यायचं. तर विषय काय आहे हा महत्वाचा. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये नेमका तह का होत नाही, घोडं अडलंय कुठे, ह्याच्या दोन थिअरीज तुम्हाला ऐकायला मिळतील. एक म्हणजे अमेरिका कशी दुराग्रही आहे आणि इराणी पण तसेच आहेत, आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे संघर्ष तयार झालेले आहेत सध्याला, की ह्यांचं आणि पाकिस्तानचं पटत नाही, त्यांचं आणि इस्रायलचं पटत नाही, वगैरे वगैरे. हा एक स्ट्रीम ऑफ थॉट्स आहे. पण दुसरा स्ट्रीम ऑफ थॉट्स जो आहे ना, तो माझ्या मते अतिशय वेगळा आहे, जे आपण कधी ऐकलेलं नाहीये. आणि तो आहे अर्थनीतीचा. म्हणजे असं म्हणतात ना, की पैशाचं सोंग आणता येत नाही, तेव्हा या सगळ्याच्या मागे सुद्धा काहीतरी एक आर्थिक धोरण आहे. आणि त्या आर्थिक धोरणाची जी उद्दिष्ट आहेत, ती साध्य होईपर्यंत काही तुम्हाला या युद्धामध्ये तह झालेला दिसणार नाही, असं ही स्ट्रीम सांगते आहे. तेव्हा हा नेमका काय संघर्ष आहे आणि पैशाच्या दृष्टिकोनामधून या युद्धाकडे कसं बघता येतं, हा दृष्टिकोन आपल्याला गौरीताई आज सांगणार आहेत. संपूर्ण वेगळा विषय आहे, तेव्हा जरूर अगदी एकाग्रतेने ऐका. गौरीताई, तुमचं स्वागत आहे आणि विषय आम्हाला जरूर सांगा. नमस्कार. जे बातम्या अशा आहेत की इराण क्रिप्टोमध्ये पेमेंट घ्यायला तयार आहे. बरं, इराण क्रिप्टोमध्ये पेमेंट कोणती घेत आहे? तर बिटकॉइन घेत नाहीये, तर ते टीथर मध्ये घेत आहे. आता ह्या टीथर जो आहे ते लोक म्हणतात की त्यांचे जे कोणी आहेत मॅनेज करणारे ते म्हणतात तो US डॉलरशी कनेक्टेड आहे, पेग टू डॉलर. आणि त्याचबरोबर टीथरचं वैशिष्ट्य असं आहे की टीथर मार्फत US ट्रेजरीज विकत घेतल्या जातात. US ट्रेजरी म्हणजे US गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स. तर याच्यामध्ये आतापर्यंत अमेरिकेला जे काही US ट्रेजरीज अमेरिकेच्या विकत घेतल्या ते मोठमोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन मोठमोठ्या देशांचे होते आणि अमेरिकेला लोन दिलं गेलं, कर्ज पुरवलं. आता कोण पुरवतंय? तर हे टीथर मार्फत व्यवहार केले जात आहेत. असं म्हटलं जातं की टीथर US ट्रेजरी विकत. आता इथे काय आहे, इराण थेट जर क्रिप्टो घेईल आणि टीथर विकत घेईल, सॉरी टीथर मध्ये पेमेंट घेईल, तर तर टीथरची मागणी वाढणार. टीथरची मागणी वाढल्यावरती टीथर अमेरिकेला सहज सप्लाय करू शकतं लोन क्रिप्टोमध्ये, त्यामुळे अमेरिकेला लोन मिळायला प्रॉब्लेम नाही होणार. पण याच्यामध्ये होतंय काय, जे डॉलरायझेशन साठी स्विफ्ट सिस्टम वापरली जाते, या स्विफ्ट सिस्टम मधून पूर्णपणे हा वेगळा वेगळी झालेली ट्रान्झॅक्शन आहेत, त्याच्यामध्ये ती येत नाही. त्याची सिस्टम वेगळी आहे क्रिप्टोची आणि त्याच्या सेटलमेंटची. त्याच्यामुळे स्विफ्ट वरती टाकलेले जे सँक्शन आहे, इराण वरती टाकलेले स्विफ्ट मधून बाहेर पडायचे सँक्शन, त्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. म्हणजे जरा पहिल्यांदा एक सँक्शन थोडस इव्हेंट झाले. एक विचारू का थोडस, की हा, पहिलं म्हणजे इराण पेमेंट का घेतोय, मुळात कसलं पेमेंट घेतोय, आणि त्याला आधी ऑप्शन काय अवेलेबल होते, जर का आर्थिक निर्बंध होते तर काय होत होतं, आणि आता टीदर मध्ये का त्यांनी घ्यायला सुरुवात केली, याच्यातलं आम्हाला थोडी आधी पार्श्वभूमी सांगू शकाल का? आर्थिक निर्बंध असल्यामुळे काय होतं, डॉलर मधले पेमेंट्स ते घेऊ शकत नाही, डॉलरच्या सिस्टम मधून पूर्णपणे वेगळं. मग त्यांचं म्हणणं एक तर चीनच्या CIPS मध्ये जे काय असेल त्या सिस्टम मधून आम्हाला पेमेंट युआन पडून हवी, युआन या चलनामध्ये पेमेंट हवी, किंवा मग क्रिप्टो मधून आम्ही घ्यायला तयार आहे. आणि मग त्यांचा प्रेफरन्स हा या टीथरला आहे. आणि टीथरला याचाच अर्थ टीथर शेवटी ह्याला स्ट्रेंथन करता US डॉलर. त्यात इराणला सँक्शनमुळे स्विफ्ट पेमेंट सिस्टम मधून डॉलरच्या पेमेंट सिस्टम मधून बाहेर केलेला आहे. एक मिनिट, मला वाटतं लोकांना सगळ्यांना टीदर म्हणजे काय हेही माहिती नसेल, तर मी एक थोडक्यात पार्श्वभूमी सांगते, की जे तुम्ही क्रिप्टो कॉइन्स किंवा क्रिप्टो करन्सी हे शब्द हल्ली भरपूर वापरले जातात, त्याचा ही इलेक्ट्रॉनिक कॉइन्स आहेत पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरं असं आहे की त्याचे जे व्यवहार आहेत, आता कसं आहे, तुम्ही जर का तुमच्या हातामध्ये डॉलर आहेत तर ते तुम्ही अमक्याला दिलेत का तमक्याला दिलेत ह्या सगळ्याचा ट्रेस लागतो असं नाहीये. म्हणजे नेमकी ही करन्सी नंबर सो अँड सो 100 101 नंबरची नोट कोणाला गेली हे कळत नाही, पण
क्रिप्टो करन्सी ही इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स असल्यामुळे त्याचे ट्रेस होऊ शकतं. त्याची एक वेगळी टेक्नॉलॉजी आहे, त्याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणतात आणि त्याच्यामध्ये आज भरपूर तज्ञ तयार झालेले आहेत. क्रिप्टो त्याला का म्हटलं जातं? कारण त्याच्यामध्ये क्रिप्टोग्राफी वापरलेली आहे. क्रिप्टोग्राफीचा अर्थ असा, की त्याच्यामध्ये एक सांकेतिक कोड आहे आणि हा सांकेतिक कोड जो आहे तो सहजासहजी लोकांना मिळू शकत नाही. म्हणजेच तुमचं जे नाणं असेल ते तुमच्याकडे सिक्युअर्ड राहतं. तुम्ही जर का प्रायव्हेट वॉलेटमध्ये ते डाउनलोड करून घेतलं, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही किंवा ते काही लोकं एक्सचेंजवरही ठेवतात. बिटकॉइन हे एक क्रिप्टोकरन्सी जशी आहे, तशीच टीदर ही दुसरी क्रिप्टोकरन्सी आहे. पण बिटकॉइन आणि टीदरमध्ये फरक असा आहे, की टीदर जो आहे तो अमेरिकेच्या डॉलरशी जोडला गेलेला आहे. पेगिंग झालंय. म्हणजे काय होतं, तर जर का 1000 तुम्हाला टीदर कॉइन्स जर का दिसत असतील मार्केटमध्ये, तर त्यांनी तेवढ्याच किमतीचे अमेरिकन सरकारचे बॉन्ड घेतलेले आहेत. तुम्हाला एक त्याच्यामुळे एक आश्वस्त एक आहात तुम्ही, की मी जेव्हा टीदर बाय करतो त्यावेळेला कुठेतरी तो टीदर जो आहे तो अमेरिकेच्या डॉलरशी जोडला गेलेला आहे. आणि हे जे आश्वासन आहे ते खूप महत्वाचं असतं आणि म्हणून लोक जास्त रिलॅक्स होऊन म्हणू आपण, की टीदरमध्ये व्यवहार करायला तयार होतात. तेव्हा हे जे रिलेशनशिप आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही टीदरचं कॉइन घेता, त्यावेळेला ती कंपनी ते पैसे घेते आणि ती अमेरिकेच्या बॉन्डमध्ये टाकत असते. आता ताई आपल्याला असं सांगता आहेत, की इराणनी अ, चीनची जी करन्सी ते घेत होते आतापर्यंत या व्यवहारांसाठी, ती न घेता त्यांनी टीदरमध्ये व्यवहार करायला सुरुवात केलाय. आणि त्याची राजकीय पार्श्वभूमी ही 2 प्रकारची आहे. एक म्हणजे अमेरिकेला आजच्या घडीला इराणला आजच्या घडीला अमेरिकेने आपलं तेल विकण्यासाठी मुभा दिलेली आहे. एक प्रकारे इराणवरती जे सँक्शन्स होते तेल विकण्यासाठीचे ते थोडे डायल्यूट झालेत. म्हणजे त्याच्यात एक मेख त्यांनी ठेवलेली आहे, की जे तेल ऑन सी आहे. ऑन सी म्हणजे तुमच्या कारखान्यातलं तेल तुम्ही कोणाला विकायचं नाही. तिथे शॅडो फ्लीट तुम्ही वापरा. ते एकदा शॅडो फ्लीट ऑन सी असलं, की ऑन हाय सी तुम्हाला कसेही सेल करता येतात आणि हा आता सरळ व्यवहार. पण ह्याच्यासाठी इराण म्हणतं, की आम्हाला ना तुम्ही डॉलर द्या, ना तुम्ही युआन द्या, आम्हाला तुम्ही टीदर द्या. आणि दुसरं जे पेमेंट ते घेत आहेत, ते होर्मुझमधून ज्या बोटी पास होतात, त्या प्रत्येक बॅरलवर $1 आम्हाला द्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे जे कलेक्शन ह्याच्यावर आपण बोललेलो आधी आणि ताईसुद्धा बोललेले आहेत. हे कलेक्शन सुद्धा ते आता क्रिप्टोमध्ये घेत आहेत. असे रिपोर्ट आहेत आणि हे रिपोर्ट हे साध्या-सुध्या वर्तमानपत्राचे नाहीत. फायनान्शियल टाइम्स सारखा असेल किंवा चेनालिसिस नावाची एक अत्यंत महत्वाची ब्लॉकचेनचं एनालिसिस करणारी कंपनी आहे. त्यांच्या वेब पेजवरती सुद्धा तुम्हाला ह्याचे रिपोर्ट बघायला मिळतील. तेव्हा ही बातमी तर खरी आहे नेमकी. तिच्यामध्ये कोणाचं दुमत नाहीये आणि ही अशी पेमेंट्स घेतली जातायत. हा टिदर जो आहे हा यूएस डॉलरशी जोडला गेलेला आहे. ही त्याची पार्श्वभूमी आहे. आता ताई तुम्हाला पुढचं आणखी सांगतील, जे काय होतंय ते. नाही, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय, एकतर सँक्शन्सचा काही परिणाम इराणवर होणार नाही. अमेरिकेला टीदर US ट्रेजरीमध्ये गुंतवत असल्यामुळे अमेरिकेला सहज लोन उपलब्ध होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट होती, सगळ्या डॉलरायझेशनच्या सिस्टममध्ये 1945 मधून 1945 पासून लंडनच्या बँकांचा एक इम्पॉर्टंट रोल त्याच्यामध्ये होता. ह्या सगळ्या डॉलर पेमेंट सिस्टममध्ये लंडनच्या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सेटलमेंट चालायची. लंडनमध्ये मोठी मार्केट्स आहेत, म्हणजे स्टॉकचं असू दे किंवा बुलियन मार्केट असू दे, ते सगळं लंडनमध्ये मोठ्या प्रमाणावर होतं. पण आता जेव्हा हा थेट व्यवहार होतोय टीदर मार्फत, तर ते इंटरमिडियरी बँका ज्या आहेत, त्या बँकांना काही याच्यामध्ये रोल राहिलेला नाही. तर त्या बँका काय करत होत्या, त्या बँका सगळीकडचे डॉलर जमा करत होत्या. त्या बँकांमधून तुम्हाला पाहिजे त्या करन्सीमध्ये व्यवहार होत होते. त्याचबरोबर तुम्हाला तेच डॉलर लंडनमध्ये गुंतवायची सुद्धा परवानगी होती त्या बँकांकडे. त्या बँकांकडे डिपॉझिट डॉलरमध्ये येत होती. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या लोनही देत होत्या. म्हणजे असाही बिझनेस त्यांचा मोठ्या प्रमाणावर होत होता आणि ते वेगवेगळ्या देशांना देत होते. तर हा ज्या लंडनच्या बँकांचा जो रोल आहे, तो इथे पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. थेट इराण टीदरमध्ये पेमेंट घेणार
आणि ते टीदर आहे ते US ट्रेजरीमध्ये गुंतवणार. अमेरिकेला पुन्हा म्हणजे आपण काय म्हणतो अनकंट्रोलेबल डेप्थ परत त्यांना मिळायला सुरुवात होणार. आणि लंडनच्या बँकांचा जो रोल आहे तो इथे नाहीसा झाला. जे असं म्हटलं जातं सिटी ऑफ लंडन इज अ स्टेट विदिन स्टेट. इतक्या मोठ्या प्रमाणावर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन तिथून आजपर्यंत चालत आलेली आहेत. त्या सगळ्याला बायपास करून हे थेट ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे लंडनचा रोल इथे कुठे राहत नाहीये. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की आता लंडनचे जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, जरी न्यू मॉनिटरी सिस्टम अशी चालू झाली तर. आता एक काही दिवसांपूर्वी आम्ही एक व्हिडिओ केला होता, तुम्हाला आठवत असेल. शॅडो बँकिंग आणि शॅडो फ्लीट हे दोन्ही एकत्र कसे जोडलेले आहेत ते ताईंनी सांगितलं होतं. तेव्हा इराण पूर्वी काय करत होतं की शॅडो फ्लीट वापरून ते तेल बाहेर काढायचे. मग हाँगकाँगच्या बँकेमध्ये असेल, ओमानकडे असेल, तिथे पेमेंट घेतली जायची आणि जिथे ड्युअल सिस्टीम अवेलेबल होती, स्विफ्ट पण होती आणि चीनची पेमेंट सिस्टीम होती. त्यामुळे त्यांना काय व्हायचं की एकमेकांमध्ये व्यवहार करायला सोपं जात होतं. आणि मग हे पैसे अल्टिमेटली कुठे जात होते, तर ते लंडनच्या सिटी ऑफ लंडनच्या एक्सचेंज वरती जात होते. मग तिथून त्याची इन्व्हेस्टमेंट होत होती. ती इन्व्हेस्टमेंट मग युरोपमध्ये असेल किंवा अन्यत्र असेल. केमान आयलंड म्हणजे ज्याला परत जे ब्रिटिश एम्पायरच्या हाताखाली असलेली ही फ्री आयलंड ज्याला म्हणतो ती. तेव्हा हा रूट ठरलेला होता. म्हणजे इराणनी तेल विकलं तरी देखील डॉलर कोणाला मिळत होते, तर डॉलर लंडन पर्यंत पोहोचत होते. टिदर जेव्हा आता टिदर मध्ये विकल्यानंतर काय होतं, टिदर डझंट गो टू लंडन. टिदर हा अमेरिकेत जातो आणि ते अमेरिकन डॉलर विकत घेतात. कारण त्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे, आमच्याकडे जेवढा पैसा येईल तेवढा आम्ही US बॉन्ड्स मध्ये घालू. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत. त्यांनी लंडनचा बिझनेस खच्ची केला. जसं ताई सांगतायत की आता तिथे डॉलर येणार नाहीत म्हटल्यानंतर पॅनिक झाली. नंबर 2 त्यांनी अमेरिकेला कर्ज मिळत राहील याची सोय सुद्धा केलेली आहे. आणि ही सिस्टीम जी आहे ही आता एक प्रकारे टेस्टिंग चालू आहे त्याचं. हे जर का यशस्वी झालं आणि उरलेल्या गल्फच्या देशांना सुद्धा ट्रम्पनी सांगितलं तुम्ही सुद्धा हेच करा, तर काय नेमकं होईल नुसता विचार करून बघा तुम्ही. परत आजच्या घडीला जे निर्बंध लावले गेलेले होते, हे निर्बंध कुठून होते? परत स्विफ्ट सिस्टीम. स्विफ्ट सिस्टीम कोणाची होती? ती परत सिटी ऑफ लंडन मधून ऑपरेट होत होती. म्हणजे खुद्द अमेरिका सुद्धा एक प्रकारे स्विफ्ट मधून बाहेर पडलेली आहे या व्यवहारांमधून. आणि त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य, तुम्हाला आठवतंय लिबर्टी डे म्हणून ट्रम्पनी एक गेल्या वर्षीच्या 1 एप्रिलला त्यांनी सांगितलं होतं की माझा स्वातंत्र्य दिन आहे. हा स्वातंत्र्य दिन कसला होता? तर ह्या सगळ्या मॉनिटरी सिस्टीम मधून आपल्याला बाहेर कसं पडायचंय आणि तरी देखील आपल्याला इजा जास्त होता कामा नये, पण त्यांना सुद्धा नफा मिळू नये ह्याची काळजी घेतली गेली. हे चक्र बरोबर सांगितलं का की त्याच्यामध्ये काही अगदी उणी अगदी आहे? आणि नाही, अगदी हा परफेक्ट असंच आहे ते. हा तर तुम्ही म्हणजे अजून सांगा ह्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की जी मॉनिटरी सिस्टम आहे ती मेन डॉलरायझेशनची कशी झाली सुरुवात. तर सुरुवातीला जे काही डॉलर्स होते ते डॉलर वेगवेगळ्या करन्सी मधून ते डॉलर कन्वर्ट करायचे आणि मग डॉलर मध्ये सगळीकडे पेमेंट व्हायची. आता सँक्शन्स टाकल्यानंतर ते डॉलरायझेशनच्या सिस्टम मधून ते देश बाहेर गेले. पण इथे दुसरा मुद्दा काय आला, डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की अमेरिकेमुळे युरोप श्रीमंत झाला किंवा अमेरिकेमुळे युरोपची भरभराट झाली. तर आता अमेरिकेचं म्हणणं आहे म्हणजे ट्रम्प यांचं म्हणणं आहे की युरोपला बाजूला काढायचं. मग युरोपला बाजूला काढायचंय म्हणून मग मी माझी सिस्टम काय आहे ती चालू करेन. माझी सिस्टम काय ती चालू करेन म्हटल्यानंतर मला वाटते ट्रम्प यांनी स्विफ्ट सिस्टम सुद्धा स्वतःची नाही असं बहुतेक काही दिवसांनी ते डिक्लेअर करतील अशी शक्यता आहे. जसं नेटो मधून बाहेर पडतायत आणि बाकी सगळीकडून बाहेर पडायचं त्यांचं चाललंय, तसं स्विफ्ट पण माझी नाही म्हणतील. तुम्हाला काय करायचं ते करा, मी आपलं क्रिप्टोमध्ये हे सगळं करतो, मला US ट्रेजरी मधून लोन मिळत आहे, मला काही प्रॉब्लेम नाही असं व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणजे जरी आतापर्यंत डॉलर केंद्रित अर्थव्यवस्थेने उभे केलेली जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सोडून ट्रम्प नवीन यंत्रणा उभारतायत मॉनिटरी सिस्टम मध्ये. पण त्याच्यामध्ये पुन्हा ते डॉलरचं वर्चस्व कायम राखण्यामध्ये यशस्वी होत आहेत असं कुठेतरी वाटायला लागलंय.
इथपर्यंत त्यांनी आणून ठेवलेलं आहे सगळं. म्हणजे याची अपेक्षा नव्हती की हे क्रिप्टो मार्फत असं काहीतरी होईल आणि परत अमेरिकेलाच त्याच्यामधून लोन मिळेल. पण हे अनपेक्षितपणे हे सगळं चक्र त्यांनी वेगळीकडे वळवलेलं आहे असं दिसतंय. आता त्याच्यामधली आणखी एक मेख तुमच्या लक्षात आली असेल, की अमेरिकेवरती आज सर्वात मोठं संकट कसलं आहे माहितीये का? की त्यांना कर्ज तर काढायची आहेत. आता बघा ट्रम्प असं म्हणतात, की ऑलरेडी 36 ट्रिलियनचे 38 ट्रिलियन झालेलेच आहेत किंवा कदाचित 39 पण झाले असतील. आपण रोज बोलतो त्याच्यामध्ये काही बिलियन डॉलर ॲडच होत आहेत. कमी नाहीयेत. आणि हे कर्ज आता देणार कोण तुम्हाला? हा प्रश्न निर्माण झालाय. सर्वात मोठा कर्जदार कोण होता? तर युरोप होता. युरोप चे जे पैसे गुंतलेले आहेत अमेरिकन अर्थव्यवस्थेत या बॉन्ड्समध्ये ते जवळ-जवळ 1.5 ट्रिलियन आहेत असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट क्रेडिट फंडांचं नसेल हं, ते वेगळे असतील कदाचित. हे थेट यूएस ट्रेझरीचे आहेत. असेच साधारण 1 ट्रिलियन जपानचे आहेत. असेच साधारण काही मध्य पूर्वेचे आहेत. ही सगळी मंडळी जी आहेत ती आज नाखुश का होती? की आम्हाला आता अमेरिकेचे बॉन्ड्स नकोत. का बॉन्ड्स नकोत बाबा? कारण त्याचा जो एक दीर्घकालीन जो परिणाम आहे तो काय होणार आहे याचं कोणाकडे एस्टिमेट नाहीये. म्हणजे असं की ट्रम्प म्हणतात की मी 50 वर्षाचा बॉन्ड काढतो आणि त्याच्यावर एवढा व्याज देतो. ते लोक आज विचार करतायत की अहो 5 वर्षांनी काय होणार आम्हाला माहित नाही. 50 वर्षाचं रिस्क कोण घेणार तुमच्यासाठी? आणि मग तो यूएस बॉन्ड त्याची किंमत काय राहणार? असे सगळे प्रश्न निर्माण होतात. मग काही बॉन्ड आहेत ते 10 वर्षाचे आहेत. काही आणखी कमी ह्याचे. तर आजच्या घडीला अमेरिका जे कर्जरोखे करतात त्याला कर्जरोखे म्हणतात. बॉन्ड म्हणजे कर्जरोखा. तर हे बॉन्ड जे ते काढतात ना, त्यांचे जे शॉर्ट टर्म बॉन्ड्स आहेत, ते बऱ्यापैकी विकले जातात. कारण लोक म्हणतात ना, ठीक आहे एवढ्या या शॉर्ट टर्म पुरते आमचे, पण लाँग टर्ममध्ये कोणी यायला तयार नाही. आणि हा जो टिदरचा मार्ग त्यांनी शोधून काढलेला आहे, तो त्यांनी स्वतःचे 2 प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. एक त्यांना हे बॉन्ड्सला कोणी गिराईकच मिळत नव्हतं आता. म्हणजे अशी अवस्था आली आहे, की अमेरिकन सरकारने कर्जरोखे काढले आणि ते जर का बाहेरच्या जगातल्या लोकांनी विकत घेतले नाहीत, तर त्यांच्या बँकांवरती एक बंधन असतं, की जे अनसोल्ड असतात ते बँका घेतात म्हणून. मग सरकार बँकांना फंडिंग करेल आणि बँकांनी घेतले असं दाखवेल वगैरे ते होत असतं. पण मुळात काय तर नवं गिराईक मिळत नाहीये. इनफॅक्ट भारतासारखे देश आहेत ते तर डंपिंग करत चाललेले आहेत, की नको हे बॉन्ड नकोत म्हणून. हा ट्रेंड एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर का कर्जरोखे आणि त्यातून पैसा मिळणार नसेल, तर अमेरिकेवरती एक मोठं गंभीर संकट येऊ शकतं. आम्ही काही व्हिडिओमध्ये त्याची चर्चा पण केली होती. तेव्हा ट्रम्प यांनी काय केलेलं आहे, की या निमित्ताने टीदरमधून आपल्या बॉन्ड मार्केटला एक सपोर्ट मिळेल. म्हणजे काही नाही तर हा पैसा तर चालू राहील. संपूर्ण जगामध्ये तेल तर लोक विकत घेणार आहेत आणि तेल विकत घेणार असतील आणि तो जर का टिडरला जोडला गेला असेल, तरी ट्रम्पला चालणार आहे आणि त्यांचं काम चालून जाणार आहे. तर त्यांनी त्यांचा तो सुद्धा प्रॉब्लेम अशा रीतीने सोडवलेला आहे असं मला वाटतं. ताई तुम्ही सहमत आहात का? अगदी, अगदी. बरोबर त्यांनी वेगळा मार्ग काढला आणि स्वतःसाठी सुटका करून घेतलेली आता तरी दिसतंय. म्हणजे थोडक्यात इराण आणि अमेरिका, इस्रायल हे जे काही चाललंय, ते फक्त आपल्याला दाखवायसाठी टॉम अँड जेरीचा खेळ आहे का, असं वाटायला लागलं इथपर्यंत सगळं येऊन पोहोचलंय. म्हणजे खरंच त्यांनी नुकसान केलंय नाही हे कळायला मार्ग नाही. इराणचं इंटरनेट बंद आहे, त्याच्यामुळे काही बाहेर येत नाही आणि रोज उठून गुरगुरतात एकमेकांच्या अंगावर. पण इकडे भलतंच काहीतरी चालू आहे. फायनान्शियल लिंक्स आपण बघितल्या तर. म्हणजे हे पण ह्या फायनान्शियल लिंक्स अस्तित्वात येण्यासाठी किंवा त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्यासाठी खेळला गेलेला गेम आहे का काय, असं आता वाटायला लागलंय. म्हणजे त्याला आपल्या साध्या भाषेमध्ये ना नुरा कुस्ती म्हणतात. म्हणजे ते मोठे-मोठे यायचे ना सगळे कुस्तीगीर काही काळापूर्वीची एक कथा होती. इथे वरळीला मोठं कुस्तीचं मैदान होतं आणि तिथे ते असा त्यांनी एक फटका मारला, की टॉम असा आवाज वगैरे यायचा आणि लोकांना वाटायचं, "अरे बापरे! काय फटका बसलाय." पण ते खाली काहीतरी स्पीकर वगैरे लावायचे आणि ते सगळे कृत्रिम आवाज असायचे. असं नंतर लक्षात आलं. पण त्यावेळेला लोकांना असं वाटायचं, की जबरदस्त कुस्ती चाललेली आहे आणि कसा मारला याला. चितपट केला एकदम. किंग काँग, दारा सिंग याची सर्वात मोठी झालेली कुस्ती आठवत असेल. माझ्या पिढीतल्या लोकांना तर नक्की आठवेल.
तशी ही नुरा कुस्ती चाललेली आहे की काय अशी आता शंका यायला लागलेली आहे. कारण खरोखरच सीरियस आहेत का? म्हणजे जे काही सगळं चाललेलं आहे आणि हे सगळं सेटल होईपर्यंत मग एकदा इस्रायल रुसतोय, एकदा अमेरिका रुसतेय, एकदा पाकिस्तान रुसतोय, की एकदा इराण रुसतोय आणि मग इराणमधले राजकीय नेते रुसतायत, की IRGC रुसतंय. हे सगळं नाटक काय तुमच्या माझ्या समोर पडद्याच्या पुढे चाललेलं नाटक आहे आणि पडद्याच्या मागे काय चाललेलं आहे, ह्याचा आता अंदाज येत नाहीये. म्हणजे मी जे सुरुवातीला म्हटलं, की इराणचा जो सगळा संघर्ष आहे, त्याचं 2 वेगळी चित्र आपल्याला जी दिसतात. एक ह्या बाजूचं चित्र राजकीय आणि हे दुसरं वित्तीय चित्र. केवढं मोठा फरक आहे बघा या ह्याच्यामध्ये. आणि मग मती गुंग होते, की नेमकं आपल्याला कुठल्या दिशेने जायला लागणार आहे. अगदी अगदी खरंय. आणि इन ए वे मला वाटतं, की मोदी या सगळ्यामध्ये खूप पाण्यात का उतरत नाहीयेत, असं नेहमी वाटायचं. म्हणजे सगळ्यांना वाटलं असेल, की बाबा एवढं सगळं चाललंय आणि तुमचं एक स्टँडिंग आहे आज सगळ्या जगामध्ये. तर तुमच्या शब्दाला मान आहे, वजन आहे. पण मोदी ते वापरत नाहीयेत, कारण त्यांना कदाचित त्यांच्या जागेवरून दिसतंय, की ये तो कुछ नहीं है, तो सब नुरा कुश्ती चालू है, सब अपने आप चुपचाप हो जाएंगे. चिंता मत करो. तुम्हाला तुमचं तेल मी देतोय, सगळं एन्जॉय करा लाईफ असं म्हणत असतील कदाचित मनातल्या मनात. सांगता येत नाही काय. तेव्हा हा जो आर्थिक थ्रेड आहे ना, हा अतिशय वेगळा आणि एकदम रंजक वाटला आम्हाला आणि त्याची सत्यता पडताळून बघितली हां. म्हणजे असं नाहीये, की तुम्हाला काहीतरी काय त्याला म्हणतात, सनसनाटी बातमी सांगायची हा हेतू नाहीये. मी व्हेरिफाय केलं अत्यंत जबाबदार अशा वृत्तसंस्थांनी दिलंय आणि चेनॅलिसिसने दिलं. चेनॅलिसिस ही संघटना माहितीये का तुम्हाला? ब्लॉकचेनचा एनालिसिस पूर्ण करतात क्रिप्टो मूव्हमेंटचा. चेनॅलिसिसच्या एनालिसिसवरून CIAने काही दहशतवादी संघटना पण पकडल्या त्या ट्रान्झॅक्शन्स मधून. म्हणजे एवढं सीरियस एनालिसिस त्यांच्याकडून होत असतं. त्यामुळे चेनॅलिसिसने जे काही सांगितलेलं आहे ते तसं नाही. त्यांच्याकडे हार्ड कोड एव्हिडन्स असणार. त्यांनी ती ट्रान्झॅक्शन बघितली असणार. त्याशिवाय ते असं सांगणार नाहीत आपल्याला, की ह्या अशा प्रकारे व्यवहार चाललेले आहेत म्हणून. आणि म्हणून त्याच्याकडे आम्ही अधिक गंभीरपणे बघितलं आणि मग ते शॅडो फ्लीट, शॅडो बँकिंग, क्रिप्टो हे सगळं एकत्र यायला लागलं तेव्हा मग काही धागेदोरे उलगडायला लागले आणि याचा मला असं वाटतं आता, की गौरीताई तुम्ही सहमत असाल तर सांगा, की हा आघात जो आहे ना, मला वाटतं आतापर्यंत 3-4 व्हिडिओ केले असतील. हा आघात ब्रिटिश साम्राज्यावरती आहे. इराण इज अ ब्रिटिश प्रोजेक्ट आपण जे म्हणत होतो. इराणवरती सगळं सार्वभौमत्व हे ब्रिटनचं असेल, असं सगळं जे केलं गेलेलं होतं, त्या ब्रिटिश साम्राज्याच्या पायाखालून सतरंजी ओढून घेतलेली आहे ट्रम्प यांनी. आणि हे सगळं जर का, कारण सरतेशेवटी पैशाशी आहे. पैसा जर का त्यांच्या हातातून बाहेर गेला, तर ते कंट्रोल काय करणार? सिटी ऑफ लंडनची तुम्हाला एक कथा माहिती आहे का? सिटी ऑफ लंडनमध्ये खुद्द युकेचेच कायदे चालत नाहीत. तो 1 स्क्वेअर किलोमीटरचा एक भाग आहे म्हणे. तिथे तुमचे कायदे चालत नाहीत. तुमचे म्हणजे आपले नाहीत. त्यांच्या देशाचे स्वतःचे पण ते कायदे तिकडे जुमानत नाहीत. एवढं स्वातंत्र्य आहे त्यांना. आणि का आहे? कारण जगाचं साम्राज्य आजही तिथून चालतं. जे आपल्याला म्हटलं गेलेलं होतं ना, की ब्रिटिश साम्राज्यावरती सूर्य मावळत नाही आणि त्यांनी राजकीय अधिकार दिले वेगवेगळ्या देशांना, पण आर्थिक व्यवहार आपल्याकडे ठेवले. ते का म्हटलं जात होतं? त्याच्या ह्या अशा लिंक्स आपल्याला उघडत जातात. ट्रम्प हे पहिले कदाचित जागतिक नेते आहेत, की ज्यांनी यशस्वीपणे त्या सगळ्या साम्राज्यावरती आघात करण्याचा मनोदय ठेवला आणि त्यानुसार ते वागतायत. त्याची किंमतही त्यांनी मोजली. त्यांच्यावर किती जीवघेणे हल्ले झाले आपण बघितलेलं आहे. ती एक वेगळी कथा आहे. म्हणजे पार केनेडींच्या खुनापर्यंत जाऊन पोहोचतं ते सगळं. ते आपण कधीतरी एक दिवस जरूर ऐकू. आज गौरीताई तुम्ही अजून काही सांगू शकाल ह्याच्यामध्ये तर आम्ही ऐकतो. नाही, इथे इथे फक्त एकच आहे की दुसऱ्या महायुद्धापर्यंत आज जे डॉलर हा जागतिक व्यापाराचं एकमेव चलन होतं, ती भूमिका पाऊंड स्टर्लिंगची होती. ती डॉलरकडे गेली. हां. पण ब्रिटिशांकडे त्या इंटरमिडिएट्स रेडी होत्या, की वेगवेगळ्या देशांबरोबर कसे ट्रान्झॅक्शन करायचे. डॉलरला जरी ती व्हॅल्यू मिळाली, डॉलरला रिझर्व्ह करन्सी स्टेटस मिळाला पाऊंड स्टर्लिंगचा जाऊन,
तरी पण त्याचे ट्रान्झॅक्शन सिटी ऑफ लंडनच्या हातात राहिले, कारण त्यांच्याकडे बनाया आपण म्हणतो तशी सिस्टम होती. सिस्टीम तयार होती. आता कसं झालंय, आता मला वाटतंय ट्रम्पना ते सगळं मोडून काढायचंय. त्यामुळे हे सगळे इतर मार्ग शोधले जात आहेत आणि त्याच्यामधून एक वेगळी काहीतरी सिस्टम उभी राहणार आहे, एवढं तर लक्षात नक्की येतंय. ते कळेलच आपल्याला काही वर्षात कशी असेल आणि कशा प्रकारे ते सगळं चालेल हे. पण इंटरेस्टिंग आहे एवढा मात्र नक्की. खरंय. सध्या म्हणजे मित्रांनो सांगायचं ना तर आपण बोगद्यामध्ये आहोत. आपल्याला दोन्हीकडचा लाईट दिसत नाहीये. फक्त आपल्याला एवढंच माहितीये की आपल्याला पुढे जायचंय आणि पुढे जात राहायचंय. कधी ना कधीतरी तो लाईट बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला आपल्याला दिसायला लागणार आहे. तोपर्यंत धीर न सोडता आपल्या नेत्यावरती विश्वास कायम ठेवायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक ही शेअर करा, लाईक करा. दोन्ही चॅनेलवर सबस्क्रिप्शन पण दोन्ही चॅनेलवर. गौरीताई तुमचं एक खास आभार मानते की तुम्ही येऊन आम्हाला हे सगळा इतका कठीण विषय सोपा करून सांगता आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे आज रिस्पॉन्स मिळतात आणि चॅनेलसाठी एक प्रेरणा आहे, ती उत्तेजन आहे. तुमचे खास आभार मानते आणि पुन्हा पुन्हा आपण या अशा विषयांवरती व्हिडिओ करत राहू असं सगळ्यांना आश्वासन देते. धन्यवाद. धन्यवाद.